ब्रेकनंतर न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मुंबई उच्च न्यायालयाने 2006च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणामधील सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केलेलं आहे। न्यायालयाने सत्र न्यायालयाचा दोष सिद्धतेचा निर्णय रद्द केलाय। तसंच पुराव्यांच्या अभावामुळे आरोपींना दोषी ठरवता येत नसल्याचं न्यायालयाने म्हटलेलं आहे। एक जुलै 2006 मुंबईकरांच्या रोजच्या प्रवासातली जीवश्च कंठस्थ मैत्रीण म्हणजे लोकल ट्रेन। हाच लोकल ट्रेनचा प्रवास त्या दिवशी जीवघेणा ठरला। केवळ 11 मिनिटात 7 साखळी स्फोटांनी संपूर्ण मुंबई शहर हादरलं। प्रत्येक ट्रेन, प्रत्येक स्थानक आणि प्रत्येक प्रवासी वेदनांच्या जखमा घेऊन पुढे निघाला। पहिला स्फोट झाला तो माटुंगा रोड स्थानकात। संध्याकाळची वेळ, गर्दीनं गुदमरलेली ट्रेन आणि अचानक झालेला हा स्फोट। क्षणात हसण्याचे आवाज भयचकित किंकाळ्यांमध्ये बदलतात। कुणी रक्तानं माखलेलं तर कुणी मदतीसाठी ओरडत होतं। इतक्यात दुसऱ्या स्फोटाचा आवाज आला, तो म्हणजे माहीम रेल्वे स्थानकात। प्रवासी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत एकमेकांनाही आधार देत होते। ट्रॉमा इतका जबरदस्त की रुळांवर सुटलेल्या वस्तू आता स्मृती झालेल्या आहेत। त्यानंतर माहीम जंक्शन या स्टेशनला स्फोटानं मुंबईच्या मध्यवर्ती भागाचं काळीज देखील भेदलं। मदतीसाठी धावणारे स्थानिक गोंधळलेल्या चेहऱ्यांसोबत मदत करत राहिले। त्यानंतर वांद्रे रेल्वे स्थानक, जिथे प्रवासातला रोजचा आनंद त्या दिवशी वेदनांचा शोक बनला। विस्कटलेल्या वस्तू, तुटलेली घड्याळ आणि काळजात खोलवर जाणवणारी जाणीव। शहरामध्ये स्फोटांचं घट्ट सावट पसरलं होतं। नंतर स्फोटाचा आवाज आला, तो खार स्थानकातून। आयुष्याच्या गर्दीत धुक्याच्या, भयाच्या आणि आक्रोशाच्या सावल्यांनी भरलेलं हे स्थानक त्या संध्याकाळी मात्र एकदम शांत झालं। हेच कमी होतं की काय? एका पाठोपाठ जोगेश्वरी, बोरीवली आणि भुंदरही स्फोटानं हादरलं। ट्रॅकवर शेकडो चपला, पर्स, फुटलेले मोबाईल आणि न समजणाऱ्या नजरा विखुरल्या। अनेकांच्या आयुष्याचा प्रवास तिथेच थांबला आणि अनेकांनी घराचा आधार गमावला। कधीतरी आपल्याला न्याय मिळेल अशी अपेक्षा पीडितांच्या नातेवाईकांना होती। मात्र सर्व आरोपींची मुंबई उच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता झाल्यानं पीडितांच्या अपेक्षांवर पाणी फेरलं गेल्याची चर्चा आहे। तर 2006 साली नेमकं काय घडलेलं होतं हे दाखवण्याचा आम्ही आता प्रयत्न केलेला आहे। तुम्हाला या दुर्दैवी घटनेची आठवण करून देण्याचं कारण इतकंच आहे की मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणामधील सर्व आरोपींची मुंबई उच्च न्यायालयानं निर्दोष मुक्तता केलेली आहे। न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती श्याम चांदक यांच्या विशेष खंडपीठानं हा ऐतिहासिक निकाल दिला। या निर्णयामुळे 9 वर्षांआधी सत्र न्यायालयानं ठोठावलेल्या शिक्षा रद्द करण्यात आलेल्या, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला कलाटणी मिळालेली आहे। तर जेव्हा हे साखळी बॉम्बस्फोट झाले तेव्हाची परिस्थिती नेमकी काय होते हे ज्यांनी त्यावेळी आपल्या डोळ्यांनी पाहिलं ते आमचे प्रतिनिधी, माझे सहकारी, लोकशाही मराठीचे इनपुट हेड अविनाश डेघसकर यावेळी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। त्यांच्यापासून या चर्चेची सुरुवात करूयात आणि त्यांच्या सोबतच आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत इतरही मान्यवर ज्यांच्याकडे आपण जाणार आहोतच। मात्र तत्पूर्वी अविनाशजी, मी आपल्याकडे येईल। ज्या दिवशी ही संपूर्ण दुर्घटना घडली त्यावेळेला तुम्ही देखील स्वतः प्रवास करत होतात। तुमच्या समोर त्या क्षणाला काय घडलं आणि घडल्यानंतर आपण नेमकं काय केलेलं होतं? कारण यापूर्वी तुम्ही ज्या प्रोफेशनमध्ये होता त्या प्रोफेशनची देखील त्या ठिकाणी चुणूक पाहायला मिळाली। त्यातून तुम्ही इतरांना मदत केलेली होती। फायर ब्रिगेडचा अनुभव तुम्हाला त्या दिवशी कामी आलेला होता का? अविनाशजी। विशालजी, पहिलं तर म्हणजे हा निकाल ऐकून थोडा धक्काच बसला आणि सलग मी 2006 म्हणजे तब्बल 19 वर्ष मी मागे गेलेलो आहे। कारण त्यावेळेला मी मुंबई फायर ब्रिगेडमध्ये कार्यरत होतो आणि वडाळा फायर स्टेशनमधून मी घरी जाण्यासाठी निघालेलो। तर दादरवरनं मला
ट्रेन पकडायची होती आणि दादरवरनं ट्रेन भरून घरी जाण्यासाठी बोरोलीला उतरायचं म्हणून आम्ही ट्रेनमध्ये चढलेलो होतो. माझ्या पुढे होता फर्स्ट क्लासचा डबा आणि ज्यावेळी आम्ही ट्रेन दादरवरनं पकडली आणि आम्ही बँड्रा जस्ट क्रॉस करण्यासाठी बँड्राला थांबली आणि जस्ट क्रॉस करण्यासाठी ट्रेन सुरू झालेली होती, तेव्हा अचानक मोठा आवाज आला आणि आम्ही एका बाजूला उभं होतो आणि त्याच वेळेला ट्रेनचे पत्रे होते बाजूला झालेले. माझ्या हाताला थोडी जखम झाली, पण तेव्हा मी खाली वाकून बघितलं तेव्हा धक्कादायक चित्र होतं. सगळ्या डेड बॉडीज किंवा अक्षरशः विवळत असलेली माणसं तिकडे मला दिसलेली होती. त्याच वेळेला महत्वाचं म्हणजे घरी फोन सांगून आम्ही सांगितलं की आम्ही सुखरूप आहोत, पण त्याच वेळेला आजूबाजूला जखमी लोकांना कसं मला हलवता येईल यासाठी आम्ही प्रयत्न केलेले. त्यासोबत माझा मित्र राणेही होता. आम्ही दोघेही मुंबई फायर ब्रिगेडमध्ये तेव्हा कामाला होतो. अचानक आम्ही तिवारी आणि मोलिन जैन अशी 2 व्यक्ती होती की ज्यांना आम्ही पटकन रेस्क्यू केलं आणि अक्षरशः हातात त्यांचे अवयव आमच्या हातात होते. या पद्धतीने आम्ही भाभा हॉस्पिटलला आम्ही त्या दोघांना हलवण्यात आलेलं होतं. आणि त्यावेळेला तिवारींचं काय झालं हे मला नक्की सांगता येणार नाही, पण त्यावेळेला मोलिन जैन यांच्या घरी फोन करून मी सांगितलेलं होतं. तरुण युवक होता आणि त्यावेळेला त्याच्या आई वडिलांना सांगून की त्याच्यावर उपचार इकडे सुरू आहेत आणि त्यावेळेला आम्ही घरात हॉस्पिटलच्या बाहेर निघालो. मी हॉस्पिटलच्या बाहेर येईपर्यंत आम्हाला माहितीच नाही की एवढे सिरियल ब्लास्ट झालेले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात 7 ब्लास्ट 10 मिनिटाच्या अंतराने झालेले. त्यावेळेला बँड्रावरनं जेवढ्या गाड्या होत्या तेवढ्या गाड्या आम्ही थांबवत प्रत्येकाला सोडत होतो, कारण ट्रेन बंद, हायवेवर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम, ही अवस्था त्यावेळेला होती. आणि नशिबाचा भाग म्हणून मोलिन जैन हा तब्बल 15 ऑपरेशन होऊन तो वाचला. म्हणजे जेवढं शक्य होतं मुंबई फायर ब्रिगेडचा अनुभव माझ्या गाठीशी होता. कसं रेस्क्यू करायचं याचं प्रशिक्षण आम्हाला होतं आणि त्यावेळेला ही परिस्थिती आम्ही स्वतः डोळ्यासमोर पाहिलेली. एक महत्वाची बातमी तुम्हाला सांगतो की ज्यावेळेला ट्रेन ब्लास्ट झालेला होता बँड्राला, तेव्हा आजूबाजूचा तो बँड्रा स्टेशनच्या आजूबाजूला आपण एक समाज म्हणतो की अल्पसंख्याक म्हणतो किंवा काही म्हणतो, त्यावेळेला या समाजाचं कौतुक करावं लागेल की या वेळेला चादरी जे हातात असलेले साधन असेल ते घेऊन ते तिकडे उपस्थित राहिलेले होते. त्यांनी मोठ्या प्रमाणावर मदत त्यांना केलेली होती. बरोबर आहे. म्हणजे मुंबईमध्ये ज्यावेळेला अशा प्रकारचा प्रसंग येतो त्याला सामोरं जाणं कसं असतं, त्याचबरोबर कशा प्रकारे तुम्ही अनेकांना रेस्क्यू केलं त्याबद्दलची संपूर्ण माहिती, त्या दिवशी काय घडलं हे सांगितलं, त्यासाठी धन्यवाद अविनाशजी, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात. खरं तर 2006 मध्ये मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटांमध्ये शेकडो जणांना आपला जीव गमवावा लागला. मात्र आरोपींना दोषी ठरवण्यासाठी सबळ आणि पुरेसे पुरावे नसल्यानं कोर्टाने या सर्वांची निर्दोष मुक्तता केलेली आहे. त्यामुळे पीडितांच्या नातेवाईकांच्या अपेक्षांवरती अक्षरशः पाणी फेरलं गेल्याचं बोललं जात आहे. आणि याच विषयावरती पुढली चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आपण